नमस्कार, आपण पाहतात रोखोक 24 न्यूज नेटवर्क. नगर पार्लमेंट मतदारसंघात आज जे सध्याचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, संध्याकाळी प्रचार संपणार आहे. तत्पूर्वी दुपारी थोड्याशा विश्रांतीनंतर या मतदारसंघातून एक आपले तरुण तडफदार आणि तरुणांचे लाडके नेते जे संदेशजी कारले आहेत, अण्णा या नावाने त्यांना सगळेजण ओळखतात. तर अण्णाशी आपण चर्चा करणार आहोत. अण्णा, सर्वप्रथम आपल्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. जे काय आपण संघर्ष सुरू केला, अण्णांचं एक विरुद्ध वाक्य आहे की सर्वसामान्यांचं अस्तित्व आणि सर्वसामान्यांचे जे काय शब्द त्यांचा न्याय हक्क जिवंत राहावा यासाठी यांची लढाई आहे. तर कसं पाहता याकडे आणि आतापर्यंत कसा संदर्भ तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला पण तसं मिळते मतदार? खरं तर सर्वसामान्य जनता शिवसैनिक यांच्या हक्कासाठी माझी उमेदवारी. एखाद्या अपक्ष उमेदवारांना अपक्ष उमेदवारी करणं आणि निवडून येईल या टप्प्यापर्यंत आता आपण पारनेर नगर तालुक्यामध्ये 70% लोकांना करण्याचा प्रयत्न केला. 95% गावांना भेटी दिल्या. त्यामुळे एक आशावाद मला निर्माण झाला. आपण 100% या काय मुद्दे असतील निवडणुकीचा माझा मुद्दा तर विकासाचा होता, कामाचा होता. काय काम करायचं, मी काय केलं, काय करणार याचं विजन होतं. इतरांचं मात्र जे असल्याचं मला काही जाणवलं नाही. त्यांचे काय मुद्दे होते त्यांना माहिती, मला माहिती नाही. तर आता या मतदारसंघात नेमकं काय काय अडचणी आहेत? तुम्ही जेवढ्या मतदाराच्या भेटीगाठी घेतल्या, मतदाराच्या समस्या नेमकं काय आहे आणि त्या समस्या कशाबद्दल? सगळ्यात महत्त्वाची मतदाराची जर समस्या कोणती असेल ती पिण्याच्या पाण्याची आहे. पारनेर शहरामध्ये मी जेव्हा आठवडे बाजारमध्ये फिरतो, एका माळा विकणाऱ्या माझ्या माता बहिणी पाण्याची बाटली अक्षरशः माझ्या म्हणजे उमेदवार आहे का, आणि तुला बोलली मला उमेदवार आहे की ते प्यायला पाणी नाही. मला तेव्हा माझ्या मनाला वेदना झाल्या. जर बाजारतळासारख्या ठिकाणी पारनेरला आपण शहर म्हणतो, पारनेर मतदारसंघाचं मुख्य गाव आहे, नगरपंचायतीचं पिण्याचं पाणी नाही, ही मला शॉक आली. आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही जी कामं करता, हॉस्पिटल प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं केलं ते अत्युच्च दर्जाचे. त्या योजना पिण्याच्या पाण्याचे मी सक्षमपणे चालू शकतो. पारनेरची तांत्रिकपणे 2-1 वर्ष होऊन गेलं, का झाली नाही त्याचा प्रश्न आपण करीत आहे. आणि लोकांना पाणी नाही. वॉटर ATM तिथं कुठेतरी बसवलेले पाहिजे असतात. 50-200 रुपये टाकले फुकट नको, लोकांना विकत पाहिजे, पण कुठेतरी उपलब्ध. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा पाणी, रस्ते, वीज अशी समस्या अशा भेडसावत आहेत. याचाच अर्थ की आतापर्यंत नेतृत्वानं नेमकं काय केलं, कशा पद्धतीनं काम केलं हे याचं दिसतंय. आणि सतीश कारले यांच्या माध्यमातून यावर नक्कीच प्रकाश टाकला जाईल. आपण आता या संदर्भात आम्हाला सांगा की हे जे 2 नगर आणि पारनेर मतदारसंघ आहे, या संदर्भात यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न फार प्रचंड आहे, मोठा आहे. तर या ठिकाणी कसं पाहतो? बेरोजगारीचा प्रश्न MIDC असताना पण असणं दुर्दैवाचं. MIDCमध्ये तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. तो रोजगार मिळत असताना तरुणांना कुशल वर्क कसं होईल ते केलं पाहिजे. तरुणांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्यांना कुशल काम करण्याचा अनुभव जर ज्यावेळेला आपण देऊ, त्यावेळेला त्या कारखानदाराला पाहिजे तसा माणूस मिळू शकतो, कामगार मिळू शकतो. आणि तो घडवण्याचा विजन खरं तर लोकप्रतिनिधी करणं गरजेचं आहे, ते अपेक्षित आहे. कारण तरुणाला मार्गदर्शन करायला कोणतरी हवं असतं. दुर्दैवानं तरुणांना काल आज उद्या दारू दे, त्यांना बिर्याणी दे, आणि त्यांनी पण कोणकोण पैसे माग, ही व्यवस्था निवडणुकीच्या निमित्तानं होतं. मी मात्र की काहीही न देता त्या तरुणांच्या हाताला काम आणि कुशल काम कसं होईल त्याच्याकरता त्यांना ट्रेनिंग दिलं. ज्यांच्या MIDCच्या आसपास जमिनी असतील त्या कारखान्याला लागणार कच्चा माल कसा ते देऊ शकते, ते मालक कसे होते, हा विजन माझ्याकडे नाही. याला जोडून असा प्रश्न आहे, अनेक कंपन्या आहेत सुपा MIDCमध्ये, अनेक ठिकाणी नगरमध्ये सुद्धा सुपा, आणि ह्या ज्या कंपन्यामध्ये स्थानिक रोजगार, स्थानिक तरुण आहेत, स्थानिक तरुणांना डावल झालेलं आहे बरेचसे पैकी, असे तक्रार आहेत बरेचसे. याचं आमच्या लक्षात आलं पाहिजे आणि तो आपल्याकडे लक्षात आला असेल की स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा किंवा कंपन्यांनी रोजगार द्यावा, यासाठी काय कशा पद्धतीने? स्थानिक तरुण मी जे तुम्हाला दिलं की त्यांना ट्रेनिंग पाहिजे, कुशल पाहिजे. कंपनी रोजगार द्यायला तरुण कोणालाही तयार असते. त्यांना स्थानिक काही किंवा बाहेरचं काही हा भेदभाव कंपन्या करत नसतात. ते कॉन्ट्रॅक्टर जे नेमलेलं असतं तिथं थोडासा प्रॉब्लेम असतो, कमी यांचे पाहिजेत. बाहेरचे लोक जर कमी याच्यात करत असतील तर ते कॉन्ट्रॅक्टर कमी याच्यात करतात. पण तो कामगार कुशल असेल, बेरोजगारांचं ट्रेनिंग घेतलं असेल, त्यामुळे तो रोजगार मिळणारच. हा विजन माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याला कोणी डावलणार नाही. आणि कंपनीवाल्यांना चांगलं काम करणारी चांगली माणसं जर असतील, कुशल वर्क करणारी असेल तर ते परत देणार. बरोबर, नक्कीच प्रशिक्षण आवश्यक आहे. दुसरा प्रश्न असा आहे की पारनेर तुम्ही आता अनुभव सांगितलं पाहिजे पाण्याचा, आजीबाई तुम्हाला असा पाण्या नगरमध्ये काय अनुभव? नगरमध्ये जे घुसखोरी पाणी पुरवठा ती व्यवस्था चालू आहे. नगरमध्ये कार्यक्रमामध्ये गेलो तर रात्री मला तिथं पण पाण्याचा आक्रोश आला.
25 ते 30 माता बहिणींनी मला अडवलं, मला म्हणजे पाण्यासाठी काय करणार आहे. तर कर्जुने वगैरे ह्या भागामध्ये जे पुराणा पाणी पुरवठ्याचे पाणी येतं ते योजनेकडे मी पाहतो. दुर्दैवानं ह्या योजना कशा चालवायला, मी भोसपूरचा अध्यक्ष होतो म्हणून मी चालू शकतो. पुराणाकर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समितीकडेच नाही, तर ती कशी चालवायची हा प्रश्न आहे. जिल्हा परिषद चालवते, नियंत्रण कोणाचं नाही, पाणी किती आलं, कुठे गेलं, काय गेलं तर वेळ नाही. त्याचा नफा खर्चाचं पत्रकाचं नाही. मी ज्यावेळेला आमदार होईल त्यावेळेला ह्या व्यवस्था निर्माण करणार. सगळ्यात पहिल्यांदा सर्व मायबाप जनतेला पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी देऊन माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा उतरवणार. उत्तम दर्जाचे रस्ते करणार. निधी किती आला याच्यापेक्षा काम कशा दर्जाचं झालं हे महत्त्वाचं आहे. कारण निधी का आला, कोटी रुपयाचा रस्ता केला, 15 वर्ष देऊन काढला. तर त्याच्यापेक्षा कमी निधी असला तरी चालेल. त्या ठेकेदारांनी चांगलं काम केलं. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय आणि आता सध्या गेल्या खूप म्हणजे 2-2.5 वर्षापासून तिथं प्रशासक आहे. तर प्रशासकाच्या त्या अधिकाऱ्यांची आणि किंवा त्याकडे सामान्य जो ग्रामस्थ आहे त्या मतदारसंघाचा, दोन्ही मतदारसंघाचा, तर त्या म्हणजे त्यांची खूपच हेळसांड होत आहे. तर बरेचशा तक्रारी आहेत आपल्याकडे आल्या, त्याचं काम होत नाही. त्या संदर्भात काय वस्तुस्थिती ती पण त्या विषयावर त्यांच्याकडे जे काम आहे होत असतं तर सरकारने या स्थानिक संस्थेने केलं. लोकशाहीची जी त्रिस्तरीय पद्धत आहे त्याच्याकरता स्थानिक लोकांचे प्रश्न सर्वसामान्यांची माहिती व्हावी. या नगर आणि पारनेर मतदारसंघात एखादा म्हणजे कारखाना असावा किंवा कारखाना म्हणण्यापेक्षा लघुउद्योजक आहे, यामुळे कारखाने भरपूर आहे. पण एक स्थानिक चांगल्या पद्धतीने जिथं अनेक रोजगारांना आणि तरुणांना रोजगार मिळेल, एक चांगल्या अशा पद्धतीने जर प्रयत्न करणं शक्य आहे काय? ज्यावेळेला आमदार होईल त्यावेळेला ते शक्य आहे. म्हणून ज्यावेळेला कारखानदाराला सुरक्षिततेची हमी, कामाची हमी आणखी काय प्रश्न संदर्भात प्रचाराच्या दरम्यान? विजेचा सगळ्यात मोठा दिवसा वीज शेतकऱ्याला मिळत नाही, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, कांद्याचे जास्त भावाला योग्य बाजार मिळत नाही. त्यामुळे शेती करण्याकडे बेरोजगार जे तरुण आहे तर शेतीला उद्योगाचा धंदा दिला, शेतीला जर समजा कर्ज दिलं तर त्याला सबसिडी योग्य प्रकारे दिली, प्रयत्न केले. कर्जाचं व्याज जे 0% व्याजात घ्यायला पाहिजे, व्याज म्हणून ते आम्ही आंदोलन केली. अंमलबजावणी सातत्याने केली पाहिजे. शेतीमालाला बाजारभाव दिवसा वीज मिळाल्यामुळे त्याला बाजार घालावं लागणार नाही. त्याचा जीव चुकाटा आणि त्या बारकाईच्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण, चांगल्या शाळेची इमारत ही माझी. शेवटचा प्रश्न आहे की पूर्वी घाट माथ्यावरचं पाणी तिकडे वाहून जातं, ते पाणी अडवून समजा इकडे जर आणलं नगर तालुका तर असं म्हणून आलं तर हा भाग सगळा सूचना सुद्धा होऊ शकतो. या संदर्भात आपलं काही प्लॅनिंग? तो खूप मोठा विषय आहे. प्लॅनिंग आयडिया आहेत, परंतु आज आपल्याला पिण्याच पाणी नाही. जर शेतीच्या पाण्याचं म्हणायला नको म्हणतात पिण्याच पाणी ना, शेतीच्या पाण्याचं बोलायला पिण्याच्या पाण्याचं माझा अनुभव मी ते करू शकतो. पहिल्यांदा ते केलं, शेतीचं पाणी कसं आणायचं हे मला माहिती. सातारा पाणी पुरवठा योजनेचं फक्त एक पाणी उपलब्ध आहे, दाखला मिळाला ते होईल. ते राळेगण सिटी व 9 गावांचे पाणी पुरवठा जलसिंचन त्या दोन्ही एकत्र आहेत. हा जर पाणी उपलब्धतेचा दाखला मिळाला, राळेगण सिटीची योजना सुद्धा होऊ शकते. हे 100% अपक्ष आमदार निवडून येणार आणि सरकारमध्ये अपक्ष आमदारांना व्हॅल्यू असणार. मी त्याची दखल घेऊन मी ज्या वेळेला आमदार होईल त्यावेळेला पारनेरचं चौकात किंवा कुठतरी बसून राहील. ह्या 2 पाणी ताबडतोब मंजूर झाले पाहिजे की ज्या आता कागदावरती त्यांची इस्टिमेट शेवटच्या आहे. जय भवानी, जय शिवाजी. नक्कीच. तर हे होते संदेश कांबळे. आपल्या अशी गप्पा मारल्या आणि काही त्यांचं विजन आहे ते सांगितलं.